नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार या विषयात तुमचं स्वागत आहे. आपल्याला सहकारी संस्थेमधील सभासदानंतर आता आपल्याला व्यवस्थापन समिती पाहायची. व्यवस्थापन समिती त्यातल्या प्रत्येक सभासदाला आपण संचालक असं म्हणतो. आता व्यवस्थापन समितीचं काय काम असेल? व्यवस्था बघणाऱ्या समितीला व्यवस्थापन समिती असं म्हटलं जातं. सभासद सहकारी संस्थेमध्ये प्रमुख भूमिका म्हणजे मालक असतात. त्यांची संख्या खूप जास्त असते आणि व्यवस्थापन समितीत प्रत्येक सभासदाला भाग घेण्याचा अधिकार असतो. परंतु हे सभासद एकाच ठिकाणी राहत नाही, विखुरलेले असतात आणि अनेक सभासदांना शक्य देखील होत नाही सहकारी संस्था कारभार पाहणं. आणि म्हणून सभासद आपल्यामधील काही लोकांची प्रतिनिधी म्हणून निवड करतात. त्यांना काय म्हटलं जातं? संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती. आता व्यवस्थापन समितीची गरज काय असते? तर सहकारी संस्था कोणता ना कोणता एक व्यवहार किंवा व्यवसाय करत असतात. अशा वेळेस या व्यवसायाचं संपूर्ण कारभार पाहणं, त्याबद्दल निर्णय घेणं हे काम कोणाचं असतं? व्यवस्थापन समितीचं. आता ही जी व्यवस्थापन समिती असते, ही व्यवस्थापन समितीची सभासद संख्या किती असेल? तर यामध्ये उपविधीमध्ये किंवा पोटनियमामध्ये तशा तरतुदी दिलेल्या असतात. याशिवाय निबंधक व्यवस्थापन समितीमध्ये किती सभासद असावे यासंबंधी सूचना देतात किंवा तसा आदेश देतात. त्यानुसार मग सभासदांची संख्या, व्यवस्थापन समितीमधील सभासद संख्या निश्चित केली जाते. आता व्यवस्थापन समिती जी आहे, ही व्यवस्थापन समिती यातील सभासद किती असावे असा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये विचारला जातो की एमपीएससीत विचारला जातो, अशाच विद्यार्थी काय करतात? ती एखादा आकडा देऊन टाकतात. परंतु व्यवस्थापन समितीमधील सभासदांची संख्या ही नेहमी विषम असते. हा शब्द लक्षात ठेवा, विषम असते. आणि का असते? तर ज्यावेळेस सभेमध्ये एखाद्या प्रस्तावावर मतदान घेण्याची वेळ येते, त्यावेळेस समान मतं पडू नये आणि अशा वेळेस निकाल लागत नाही त्या सहकारी संस्थेच्या प्रस्तावाचा, आणि म्हणून त्यांची संख्या ही नेहमी विषम ठेवली. आता जास्तीत जास्त किती संचालक असावे यावर कमाल मर्यादा सहकारी संस्थेच्या कायद्याने ठरवून दिलेली आहे. ही आहे 21. 21 पेक्षा जास्त संचालक लोक त्या सहकारी संस्थेमध्ये नसतात. आता आपण व्याख्येकडे वळू. सहकारी संस्थेच्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि 1961 मध्ये व्यवस्थापन समितीबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आता व्यवस्थापन समितीची व्याख्या कशी केली जाईल? सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी सभासदांनी आपल्यामधील निवडून दिलेल्या प्रतिनिधी मंडळाला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हटले जाते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी सभासद आपल्यामधील प्रतिनिधींची जी निवड करतात, त्या प्रतिनिधी मंडळाला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हटलं जातं. आता आपण त्याच्या कार्याकडे वळू. व्यवस्थापन समितीला कोणकोणते कामं करावे लागतात, कोणकोणते कार्य त्यांना करावे लागतात यासंबंधी माहिती. आता पहिला मुद्दा आहे तो धोरण ठरवणे. धोरण म्हणजे इंग्लिश त्याला म्हणतो आपण पॉलिसी. आता या व्यवसायाची कोणती पॉलिसी आहे? आता मोठमोठ्या कंपन्या असतात, त्यांची पॉलिसी काय असते? मॅक्झिमम नफा कमवणे. परंतु सहकारी संस्थेमध्ये धोरण काय असतं? तर हे धोरण असतं की कमीत कमी नफा आकारून जास्तीत जास्त सेवा आपल्या सभासदांना देणे, असं त्यांचं धोरण ठरवलं जातं. आता धोरण कोण ठरवतं? तर अधिमंडळ किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेचं धोरण ठरवलं जातं. आता गृहनिर्माण सहकारी संस्था असेल तर यामध्ये कोणकोणते सभासद सहभागी होतील, त्यामध्ये किती रुपयांनी त्यांना प्लॉट आपण विकायचा, कसं बांधकाम करून द्यायचं, हे त्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धोरण असं ठरवलं जातं.
आता हे धोरण एकदा निश्चित करण्यात आलं, सभासदांच्या सभेमध्ये व्यवस्थापन समितीला ते धोरण प्राप्त झालं, तर मग त्या धोरणाची अंमलबजावणी सहकारी संस्थेमधील कर्मचाऱ्यांच्या मार्फत व्यवस्थापन समिती पूर्ण करून घेत असते. हा झाला त्यांचा पहिलं कार्य. आता दुसऱ्या कार्याकडे बघू. दुसरं कार्य आहे त्यांचं सभासदाविषयी कार्य. आता सभासदाविषयी कार्य म्हणजे कोणतं असेल की ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या सहकारी संस्थेमध्ये अर्ज देतो सभासद बनण्यासाठी, त्याच्यावर विचार करणं, त्याच्यावर निर्णय घेणं हे त्याचं काम आहे. त्यानंतर सभासदाकडून कर्जाचे अर्ज स्वीकारणे, त्यानंतर त्याचं भागाचं हस्तांतर करून देणं आहे, या संबंधी जे काम असतं ते काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. आता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, तिसरं कार्य त्याचं. कर्मचाऱ्यांची नियुक्ती म्हणजे सहकारी संस्थेचा आकार लक्षात घेऊन, कामाचं स्वरूप लक्षात घेऊन आपल्या सहकारी संस्थेसाठी किती सभासद लागतील यासंबंधी एक निश्चित असं आकडा किंवा संख्या तयार केली जाते. आता हे जे सभासद आहेत, तर हे सभासद किती असावे, म्हणजे सभासद म्हणण्यापेक्षा कर्मचारी किती असावे हे ठरल्यानंतर मग तशी ॲडव्हर्टाईज किंवा जाहिरात वर्तमानपत्रात दिली जाते. लोकांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं आणि मुलाखत झाल्यानंतर मग योग्य उमेदवारांना त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून नियुक्त केलं जातं. मग त्यांचे वेतन ठरवणे, भत्ते ठरवणे, त्याच्यानंतर त्यांच्या सुट्ट्या, रजा यासंबंधी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. याशिवाय एखादा अकार्यक्षम कर्मचारी असेल तर त्याला काढून टाकण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीला असतो. आता नंतरचा भाग आहे भाग भांडवलात वाढ करणे. भाग भांडवल म्हणजे काय असतं, तर सहकारी संस्थेचे भाग हे विक्रीला काढले जातात. भाग म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण शेअर म्हणतो. तसं कंपन्यांचे शेअर हे शेअर मार्केटमध्ये विकले जातात, तसे सहकारी संस्थेचे भाग हे शेअर मार्केटमध्ये विकण्याचा किंवा ते विकण्याची जाहिरात करण्याचा अधिकार सहकारी संस्थेला नसतो. मग अशा वेळेस ज्यावेळेस त्या सहकारी संस्थेची नोंदणी होते त्यावेळेस अधिकृत भाग भांडवल हे नोंदविलं जातं. त्यापेक्षा जास्त भागाची विक्री करून सहकारी संस्था भांडवल गोळा करू शकत नाही. पण जसा जसा व्यवसाय वाढत जातो तशी त्याची भाग भांडवलाची गरज सहकारी संस्थेला पडते. मग सहकारी संस्था स्वतःच्या मनाने अशा प्रकारचं भाग भांडवल वाढवून घेऊ शकत नाही जोपर्यंत त्याला निबंधकाची संमती घेतली जात नाही. मग लक्षात आलं तुमच्या की ज्यावेळेस भाग भांडवल हे वाढवायचं असेल तर त्यावेळेस विशेष सभेमध्ये किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तसा ठराव घेऊन तो ठराव मग मान्यतेसाठी निबंधकाच्या कार्यालयात पाठवावा लागतो आणि त्याच्यानंतरच मग भाग भांडवलात वाढ करावी लागते. त्यानंतरचा मुद्दा येतो आपला निधीमध्ये वाढ करणे. आता निधी कशी वाढवायची, तर सभासदांकडून, बिगर सभासदांकडून ठेवी घ्यायच्या, डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो, ठेवी घ्यायच्या, वर्गणी घ्यायच्या, कुणाकडून जर देणग्या मिळतील त्या देणग्या घ्यायच्या आणि सहकारी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करावी. कारण सहकारी संस्था ह्या गरीब लोकांच्या किंवा मध्यम कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या असतात आणि त्यामुळे नेहमी सहकारी संस्थांना पैसा कमी पडत असतो. या दृष्टीने व्यवस्थापन समितीला निधीमध्ये वाढ करण्याचा एक जबाबदारी म्हणण्यापेक्षा एक कार्य त्यांच्याकडे सोपवलेलं असतं. आता नंतरचा मुद्दा येतो सेवकांच्या तक्रारी. सेवकांच्या तक्रारी सोडवणे. आता सेवकांच्या तक्रारी कोणत्या, सेवक म्हणजे कर्मचारी वर्ग. सगळ्यात मोठे त्यांचं काय असतं की त्यांना ज्या ठिकाणी ते काम करतात ते ठिकाण कसं आहे, त्यांना वेतन कसं मिळतं, त्यांना सुट्या कशा आहेत, त्यानंतर त्यांना रजा कशा घेता येतात, यासंबंधी पुष्कळशा किंवा त्यांना कामाचं वाटप कसं करून दिलं आहे यासंबंधी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याचदा तक्रारी असतात. वाजवी तक्रारी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. आता नंतरचा मुद्दा आहे आपला सभासदांच्या तक्रारी सोडवणं. आता सभासद म्हणजे काय असतं, तर तुम्हाला माहिती आहे सहकारी संस्थेचे मालक असतात. ज्यावेळेस ते एखादं काम करण्यासाठी सभेच्या सहकारी संस्थेच्या कार्यालयात येतात त्यावेळेस तिथल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य वागणूक मिळत नाही असा बरेचदा अनुभव असतो. मग त्यांची एक अपेक्षा असते की सहकारी संस्थेकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य ती वागणूक मिळालीच पाहिजे. त्यानंतर त्यांनी दिलेले कर्जाचे अर्ज त्याला विलंब होऊ नये. त्यानंतर त्यासंबंधी अनेक छोट्या मोठ्या त्यांच्या तक्रारी असतात. या तक्रारी ज्यावेळेस व्यवस्थापन समितीकडे येतात त्यावेळेस त्या सोडवण्याचे काम
व्यवस्थापन समिती करत असते. नंतरचा मुद्दा आहे सभासदांचे हितरक्षण करणे. म्हणजे सभासदांच्या हिताच्या दृष्टीने काय काय गोष्टी करता येईल आपल्याला, तर त्याला आपण म्हणतो सभासदांचे हितरक्षण करणे. जसं आता सभासदांना उत्तमात उत्तम सेवा देणे, त्यानंतर त्यांनी सहकारी संस्थेला समजा वस्तू विकल्या असतील तर त्या वस्तूंना जास्तीत जास्त चांगला भाव मिळवून देणे. त्यानंतर गोदाम असेल तर त्या गोदामामध्ये त्यांच्या कमी किमतीला धान्य किंवा शेती उत्पादनासाठी ठेवून आणि त्याची व्यवस्थित रचना किंवा त्याला आपण काय म्हणतो की त्याचं संरक्षण व्यवस्थापन समितीमार्फत करायला. म्हणजेच एकंदर सभासदांचे हितरक्षण करणे. त्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घेणे. सहकारी संस्थेचे जे व्यवस्थापन समिती असते ती व्यवस्थापन समिती 5 वर्षासाठी निवडून दिली जाते. ज्यावेळेस त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत होतो त्याच्या अगोदर निवडणूक केव्हा घ्यायची ह्या संबंधी निर्णय व्यवस्थापन समितीला घ्यावा लागतो आणि त्या निबंधकाकडून किंवा धर्मदा आयुक्ताकडून तशा प्रकारच्या निवडणुकीची तारीख आणि तशी मान्यता त्यांना घ्यावी लागते. त्यानंतर सभांचे आयोजन करणे. आता सभासदांच्या ज्या सभा असतात त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा अशा सभा असतात. या सभांची सूचना प्रत्येक सभासदाला सभेच्या 14 दिवस अगोदर मिळेल अशी व्यवस्था करावी लागते. त्यानंतर त्या सभेसोबतच सभेमध्ये कोणकोणतं कामकाज चालणार आहे त्याची कार्यक्रम पत्रिका. आता हे कार्यक्रम पत्रिका दिल्यानंतर मग वार्षिक अहवाल त्याचसोबत द्यावा लागतो. त्यानंतर हिशेब तपासनीसाकडून ज्यावेळेस अहवाल प्राप्त होतो तो देखील त्यामध्ये त्यांना द्यावा लागतो. हे झाले तुमचे व्यवस्थापन समितीची कार्य. आता आपण अधिकाराकडे वळू. व्यवस्थापन समितीला कोणकोणते अधिकार मिळतात. व्यवस्थापन समिती जी असते त्या व्यवस्थापन समितीला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुष्कळसे अधिकार प्राप्त झालेले असतात. ते अधिकार त्यामध्ये पहिला अधिकार आहे सभासदाबाबतचा अधिकार. आता सभासदाबाबतचा अधिकार काय असेल तर नवीन व्यक्ती ज्यावेळेस त्या सहकारी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायसाठी येतो त्यावेळेस त्याच्याकडून प्रवेश फी, भांडवल, किमान काही भांडवलची रक्कम स्वीकारणे हे व्यवस्थापन समितीला हा अधिकार असतो. त्यानंतर भांडवलाची रक्कम वसूल करणे, भागाचे हस्तांतर करणे, एखादा सहकारी संस्थेविरुद्ध वागणारा सभासद असेल तर त्याला काढून टाकणे असे सभासदाबाबत व्यवस्थापन समितीला व्यापक असे अधिकार असतात. त्यानंतर सेवक वर्गाची नियुक्ती दुसरा अधिकार. आता सेवक वर्गाची नियुक्ती कशी केली जाते तर सहकारी संस्थेसाठी कोणकोणते पदाधिकारी किंवा कोणकोणते कर्मचारी लागतील त्याची एक लिस्ट तयार करून त्याची जाहिरात त्यांना पेपरमध्ये द्यावी लागते. मुलाखत पत्र त्यांच्याकडून अर्ज घ्यावे लागतात संबंधित उमेदवाराकडून. त्यानंतर त्यांना मुलाखत पत्र पाठवावं लागतात आणि त्यांची मुलाखत घेऊन त्यानंतर त्यांना कामाचे वाटप, नियुक्ती देऊन त्यांना कामाचे वाटप, त्यांचं वेतन ठरवणे यासंबंधी व्यापक असे अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. एखादा कर्मचारी हा कामटाळेपणा जर करत असेल तर त्याला देखील काढून टाकण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. आता निधीबाबत अधिकार. निधी म्हणजेच किती वर्गणी कुठून मिळेल, कोणकोणत्या देणग्या प्राप्त होतील, सभासद बिगर सभासद यांच्याकडून कोणत्या प्रकारचे आपल्याला ठेवी गोळा करता येईल अशी ठेवी असा हा निधी वाढवण्याचा प्रयत्न व्यवस्थापन समिती करत असते. त्यानंतर मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी कोणती जमीन खरेदी करायची, यंत्र खरेदी करायचे, फर्निचर खरेदी करायचं यासंबंधी अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो. त्यानंतर एखादी संपत्ती विकण्याचा देखील अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. पण त्यासाठी त्यांना विशेष सर्वसाधारण सभा किंवा सभासदांची परवानगी सभेमध्ये घ्यावी लागते. आता याशिवाय देखील बरेचसे अधिकार ज्याला आपण इतर अधिकार म्हणून व्यवस्थापन समितीला प्राप्त होतात. जसं आता नोंद पुस्तक असेल, हिशेब पुस्तक असेल ते पाहणे, त्याच्यामधील नोंदी ह्या नियमानुसार केलेल्या आहे की नाही हे पाहणे. त्याच्यानंतर वार्षिक अहवाल असतात, त्रिमासिक अहवाल असतात, 6माही अहवाल असतात ते देखील तयार करणे. त्यानंतर दोषी सभासदाविरुद्ध खटला चालवणे हा देखील अधिकार या व्यवस्थापन समितीला प्राप्त झालेला असतो.
आता या भागामध्ये आपण काय बघितलं तर व्यवस्थापन समिती म्हणजे काय, व्यवस्थापन समितीचे कार्य आणि व्यवस्थापन समितीचे आपल्याला अधिकार या भागात आपण पाहिले. धन्यवाद.